दिला आहे आणि गेली 60 वर्ष हे देत आलेलो आहोत आपण, पण तरी सुद्धा ही गोष्ट होत नाही, याला काहीतरी कारण आहे, हे शोधलं गेलं पाहिजे ना. हे आता शिक्षणाचे रिपोर्ट मी दाखवले तुम्हाला, लिटरसी रेट इतका जास्त आहे, पण ही लोकसंख्या जर मध्येच कुठंतरी थांबली असती, कुठंतरी जर ती थांबली असती, तर आज जे 25% लोक अशिक्षित आहेत, तर त्या 25% लोकांच्या ऐवजी 100% लोक सुशिक्षित झाले असते आणि 0% लोक हे अशिक्षित असले असते या देशामध्ये. पण ती थांबत नाही, हेच त्या अशिक्षित लोकांच्या अस्तित्वाचं कारण आहे. म्हणजे मला असं म्हणायचंय की हा शिक्षणाचा सुद्धा फेल्युअर झालेला मार्ग आहे, कारण शिक्षण मिळून सुद्धा जर लोकसंख्या थांबत नसेल तर त्या शिक्षणाला अर्थ काय, असा प्रश्न त्याच्यातून निर्माण नाही होत असं नाही वाटत? तसं नाहीये, शिक्षण ही गोष्ट वेगळी आहे आणि व्यक्तींचे वैयक्तिक जे प्रश्न आहेत, जीवन मरणाचे जे प्रश्न आहेत, जीवन जगण्याचे ते प्रश्न वेगळे आहेत. आज सुशिक्षित व्यक्ती सुद्धा मी पाहतो 2-2, 3-3 वर राहतात. असं काही आवश्यक नाही की तो अशिक्षितच आहे तरच तो जास्त मुलांना पैदा करेल, असं काही नाही. तर याला कारण एकच आहे, वृद्धावस्थेची सुरक्षिततेसाठी एक मुलगा हवा. हा एक प्रकार झाला, हा एक नाही, हेच महत्वाचं कारण आहे या देशातील लोकसंख्या वाढीला. आणि हेच कारण हे चीनमध्ये सुद्धा आहे. आज मी 2-3 दिवसापूर्वीच एक गोष्ट बघितली की चीनच्या सरकारने एक किती 53% लोकांना परमिशन दिलेली आहे, की त्या 53% लोकांनी परमिशन मागितली चीनच्या लोकांनी की आम्हाला पहिली मुलगी आहे तर आम्हाला दुसरा मुलगा हवाय किंवा दुसऱ्या अपत्यासाठी परमिशन द्यावी अशी. शेणई यांचा फोन आहे, बोला. नमस्कार. हॅलो. नमस्कार. नमस्कार. विषय खरोखर सुंदर आहे आणि ह्या समस्येवर बोलू तेवढं खरं कमीच आहे. आणि मालविका ताई म्हणाल्या ना, तसंच आमच्या पोटात खरोखरच खतखतणारे प्रश्न इथे आम्हाला उद्भव करायचे. तर एक प्रश्न त्यातला असा की आपल्याकडे कायदा समान नाहीये कोणालाही. एखाद्या समाजात संतती नियमावर विश्वास नाही किंवा त्यांच्यात ते मानत नाही आणि अनेक बायकांची पण त्यांना सवलत असते, मग आणि त्यांना बाकी सवलती पण भरपूर व्यवस्थित मिळतात. मग जर आपल्याकडे मूळ कायदाच बरोबर नाही तर ह्या समस्येवर तोंड कसं काय ही समस्या आपण हे करणार आहोत. तसंच लोकसंख्येच्या ह्याच्यावर अजून म्हटलं तरी लोक इकडून तिकडे म्हणजे मेट्रोपॉलिसमध्ये केवढी गर्दी असते, एवढी गर्दी, कारण कामाच्या निमित्ताने लोक ओढली जातात. मग ही काय म्हणजे आणि घुसखोरी आहे, त्यांनाही सगळ्या सवलती आहेत आणि सामान्य माणूस तर नुसताच समस्येवर समस्या ह्याला तोंड देत राहतो. ह्याच्यावर पण बोललं गेलं पाहिजे. धन्यवाद. खरंय, चांगले प्रश्न आहेत. कायदा एक असावा असं, आता कायदा करून सगळ्या गोष्टी सुटतात का हा नंतरचा भाग, पण कायदा असावा असं तुम्हाला वाटतं का? डेफिनेटली कायदा हा एक असावा ही तर गोष्ट सत्य आहे, अगदी बरोबर आहे तुम्ही म्हणला ते. त्यांचे खरे तर 3-4 मुद्दे खूप महत्वाचे होते. कायदा सगळ्यांसाठी समान असावा, भारतातल्या प्रत्येक नागरिकासाठी या बाबतीत, कुटुंब नियोजनाच्या बाबतीत. दुसरं त्यांचं होतं की शिक्षण हा जो प्रकार आहे सगळ्यांना सक्तीचा असावा, असाही त्याचा एक झाला. स्थलांतराने जे प्रश्न निर्माण झालेले तो एक, आणि नंतरचा घुसखोरी, आणि या सगळ्याचा परिणाम भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला भोगावा लागतोय नाहक. खरोखर हे ज्वलंत प्रश्न आहेत. या प्रत्येकावर उपाय आहेत. हे करायचे कोणी आणि कोण या बाबतीत अनास्था दाखवतंय याविषयी तुमचं काही मत आहे का, याकडे आपण येऊया. पण तत्पूर्वी आपण घेतोय छोटीशी विश्रांती. आवरी तुझी बासरी कशी जाऊ रे मी घरी, कशी जाऊ रे मी घरी, कशी जाऊ मी घरी, कशी जाऊ मी घरी, कशी जाऊ मी घरी. बाई मी सुधलन, बाई मी सुधलन, बाई मी सुधलन, बाई ही सुधरण, बाई ही सुधरण, बाई ही सुधरण. धाव 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 दत्ता धाव लवकरे, भावदासा दीनानाथा वेगी नरे, भावदासा दीनानाथा वेगी नरे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. लोकसंख्या आणि त्याचे दुष्परिणाम हा तसं पाहायला गेला तर वादग्रस्त विषय. जन्मदर, मृत्यूदर आपण कमी केलेला आहे, घटवलेला आहे, पण जन्मदर कमी करण्यामध्ये आपण अपयशी ठरतो आहोत, हे वास्तव आहे. तर जन्मदर कमी करणं हे प्रत्येकाला शक्य आहे का, हे आपण जाणून घेतोय. आपल्याशी संवाद साधताय श्री मदन मोरे. शणैंचा खूप चांगला प्रश्न होता. कायदा याविषयी झालं बोलणं. शिक्षण, प्रत्येकाला जर शिक्षण असलं, आज कित्येक जण असे लोकसंख्या खूप आहे त्यामुळे आमच्याच मुलांना शिक्षण मिळत नाहीत.
असं आहे ना, 40 करोड लोक भारतामध्ये बिलो पॉवर्टी आहेत, गरिबीच्या खाली. तर या लोकांना शिक्षण देण्याचे उपाय काय असायला पाहिजेत हे पण आपण शोधून काढलं पाहिजे त्यासाठी. पण जे एक्स्ट्रीम पॉवर्टी आहेत त्यामध्ये ही जी बालमजुरांची जी संकल्पना आहे त्यासाठी तुम्ही शिक्षण देऊन सुद्धा त्याला उपयोग होणार नाही अशी माझी शिक्षण अशा अर्थाने सुद्धा त्यांनी वापरला की अमुक एक गोष्ट एका समाजासाठी थोडीशी शिथिल केली जाते, सैल केली जाते आणि एक समाज ही गोष्ट म्हणजे अंधश्रद्धा, तिथे अंधश्रद्धा आली. अशा दृष्टीने शिक्षणाचा विचार, अंधश्रद्धा आपण नाहीशी करू शकू का या सगळ्या बाबतीतली, कारण या अंधश्रद्धेमुळे सुद्धा लोकसंख्या वाढ भरमसाठ होती. या विषयावर मला एक बोलायचं आहे. ज्या धर्मांचा रेफरन्स देऊन त्यांनी ही गोष्ट बोललेली आहे, तर मला असं म्हणायचंय की या धर्तीवर म्हणजे आपल्याला मुलगा हवा आहे आणि मुलगी ही लग्न झाल्यानंतर दुसऱ्या घरी जाते, ही संकल्पना या देशामध्ये फक्त हिंदूंमध्येच नाही तर हिंदूच्या इतर जितके पण धर्म आहेत त्या प्रत्येक धर्मामध्ये ही संकल्पना भारतामध्ये आहे. आणि या धर्तीवर बघितलं तर दुसरा कुठलाही धर्म असू दे आणि हिंदू धर्म असू दे, हे सगळे एकसारखे आहेत. सगळ्यांची संकल्पना एकसारखी आहे. फक्त धर्माचं जर नाव जर कुठल्या धर्माच्या लोकांनी पुढे केलं असेल तर ते फक्त आपल्याला एक प्रकारचं संरक्षण असावं यासाठी त्यांनी पुढे केलेलं आहे, ढाल केलेली आहे. बरोबर. बाकी त्यांच्यामध्ये तसा मुद्दा खूप मोठा नाहीये. हा मला असं वाटतं मुलींच्या शिक्षणाने हा सगळा प्रश्न हळूहळू सुटत जाईल एवढं नक्की. काही काळ जावा लागेल पण जेव्हा स्त्री शिक्षित होईल तेव्हा नकळतपणाने हाही प्रश्न सॉल्व्ह होईल. सुभाष सोनावणे यांचा फोन आहे. बोला. नमस्कार सर. आपल्याला एक मुलगा एक मुलगी असे हवे, एक संख्या नियंत्रणासाठी आपला कार्यक्रम चालू केलेला आहे. तर ज्याला एक मुलगा आहे आणि संध्याकाळी काही कारणास्तव आपला मुलगा काही दगावतो तर त्याला म्हातारपणामध्ये त्याचं काय होतो? दगावतो. तर समजा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे आणि काही कारणास्तव दगावतो. ओके. हा, तर त्याचं मग म्हातारपणामध्ये त्या कुटुंबाचं काय मग त्याचा करता पण आपला ओके. तर आणखीन हा वेगळा आणखीन एक वादाचा मुद्दा. यासाठीच वाद नाही, त्यांनी अगदी बरोबर क्वेश्चन विचारलेला आहे. त्या प्रश्नाचा अर्थच आहे की माझ्या वृद्धावस्थेच्या सुरक्षिततेचं काय. पण याचा अर्थ साहेब असा नाही का होत की ही जी म्हातारी माणसं आहेत ती असं धरून चालतात की आपण 100 वर्ष जगणार आहोत आणि मुलगा दगावला तर काय. दुसरी बाजू मी असं म्हणेन, जर म्हातारी माणसं आधी गेली आणि मुलगा जगला असंही होऊ शकतं. मला असं म्हणायचं की हा जो आत्मकेंद्री विचार आहे की निव्वळ माझ्या म्हातारपणाची सुविधा म्हणूनच मला एक मूल असावं आणि तो मुलगाच असावा असं जर प्रत्येक कुटुंबाने विचार केला तर या भारताचं काय होईल. नाही, हा विचार प्रत्येक कुटुंब करतच. आणि खरं म्हणजे तुम्हाला एक गोष्ट सांगतो ह्या मागची की जेव्हापासून ह्या मानवी समाज स्थापन झालेला आहे, मानवी समाज बनवला कशासाठी आपण, ह्या समाजामध्ये आपल्याला आपल्या जीवनातली प्रत्येक स्टेजमधली सुरक्षितता हवी आहे. म्हणजे आपण जेव्हा लहान असतो तेव्हा आपल्यासाठी आई वडील काळजी घेण्यासाठी असतात. जेव्हा आपण लहानाचे मोठे होतो त्यावेळेस सोसायटी काळजी घेण्यासाठी असते. म्हणजे सोसायटी काहीतरी जबाबदारीचं काम आपल्याला देते आणि त्या बदल्यात पैसे देते. मग ते पैसे म्हणजेच आपली सुरक्षितता झाली. त्यामुळे आपण घर बनवतो, त्यामध्ये संसार उभा करतो, बायको मुलं वगैरे जे काय आहे ते आपल्यासाठी. त्यानंतर ही जशी लहानपणची सुरक्षितता आई वडील असतात, जसे म्हणजे मध्यमवयीची सुरक्षितता जशी समाज असतो तसे वृद्धावस्थेमध्ये सुद्धा सुरक्षितता असणं प्रत्येक व्यक्तीला आवश्यक आहे. आणि असं कुठलीही व्यक्ती असं म्हणू शकत नाही की मला ह्याची आवश्यकता नाहीये, कारण वृद्धावस्था ही या जगातल्या प्रत्येक व्यक्तीला येतच असते. मग तो हिंदू असो, मुसलमान असो किंवा मग ख्रिश्चन असो, नाहीतर या धर्माचा असो, त्या कमी पैसेवाला असो नाहीतर जास्त पैसेवाला. याच्यासाठी मुलगा हवा किंवा याच्यासाठी मूल हवं नाही, यासाठी मुलगा हवा ही नैसर्गिक प्रक्रियेने म्हणजे आपण ज्याला म्हणतो रीतिरिवाजाने नुसार एक सुविधा तयार केलेली होती. ओके. या सुविधा आहे, पण त्याला जोपर्यंत अल्टरनेटिव्ह आपण शोधत नाही तोपर्यंत माणूस हे मुलगा हवा हे म्हणणारच. म्हणजे हे कसं आहे की जसं एक छोटं मूल आहे आणि आपल्याला परिवर्तन घडवायचे, आईला ते मूल दूध पितंय असं समजा तुम्ही. तर या मुलामध्ये जर आपल्याला परिवर्तन घडवायचंय तर त्या आईला काय करावं लागेल, तर त्याला त्या मुलाला चांगलं चांगलं खाऊ घालावं लागेल. म्हणजे त्याची भूक ती पहिली भागवावी लागेल त्या आईला.
त्याशिवाय ते दूध सोडणार नाही प्यायचं. म्हणून ही जी प्रथा आहे, ही जी अपेक्षा आहे की माझ्या वृद्धावस्थेच्या सुरक्षिततेची, ही सुरक्षिततेची अपेक्षा त्यावेळेसच समाज सोडेल ज्यावेळेस एक अल्टरनेटिव्ह व्यवस्था, म्हणूनच त्यांनी असा प्रश्न अल्टरनेटिव्ह व्यवस्था वृद्धावस्थेच्या सुरक्षिततेसाठी अल्टरनेटिव्ह व्यवस्था जर या समाजामध्ये निर्माण झाली, आपण केली, तर ही अपेक्षा मुलाकडून सोडली जाईल आणि ती मुलीकडूनही केली जाईल. म्हणजे दोन्हीपैकी कोणी असले तरी चालेल आपल्याला. म्हणजे त्यांच्या प्रश्नाला आपण उत्तर असं देऊ शकतो का, त्यांनी विचारलेला प्रश्न इतका वादग्रस्त होता की जर वृद्धापकाळात काळात मुलगा गेला तर त्यांची जबाबदारी कोणी घ्यायची, ती मुलगी घेऊ शकते का, याचं उत्तर आपण जोपर्यंत ही प्रथा तुटली जात नाही तोपर्यंत मुलगी घेणार नाही. का तर मुलगी ही त्यांना दुसऱ्या घरी पाठवावीच लागते. मला असं वाटतं साहेब, समाजाची ही आपण प्रथा या सगळ्या गोष्टीच्या खूप पुढे जातोय, खूप पुढे जायला हवं. कारण मुलगा आणि मुलगी हा जर भेद आपण करत बसलो तर आपण जगात पुढे नाही जाऊ शकणार असं मला वाटतं. कारण मुलगा जेवढं शिक्षण मुलाला दिलं जातं तेवढ्याच मुली सुद्धा तितक्याच पुढे आहेत. आणि हे खरं तर सावित्रीबाई फुलेंनी दिलेला हा वसा आहे की जो आज स्त्रिया करतायत. त्यामुळे ही कुठेतरी मानसिकता बदलायला हवी की मुलगाच आपल्याला सांभाळणार आणि मुलगी परक्या घरी जाणार म्हणून ती सांभाळू शकणार नाही. आणि हे काम निव्वळ शिक्षणच करू शकतं असं मला वाटतं. आपण एक प्रश्न घेतोय, श्रीपाद यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो हॅलो हॅलो. हा हॅलो. श्रीपाद आकाशे. मला असं म्हणायचं आहे की स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची नसाबंदी तुम्ही असूनही सरकारी पातळीवर आणि कुटुंब नियोजनाचे जे 20 कार्यकर्ते काम करतात, या कोणाकडनं याचा प्रचार याचं कारण व्यवस्थित काही का करू नये असं मला वाटतं. चांगला प्रश्न आहे त्यांचा. संतती नियमनाची साधनं तळागाळापर्यंत पोचायला हवी, तो एक प्रभावी उपाय मार्ग आहे. दुसरं त्यांनी विचारलं नसबंदी, जी पुरुषाने जर केली तर त्यामध्ये उलट कमी त्रासाची आणि अधिक सुरक्षित असलेली अशी बाब आहे. तर ते प्रमाण कमी आहे. 2% का 3% पुरुष नसबंदीचं आणि स्त्रिया जेव्हा ऑपरेशन करतात ते प्रमाण 97% इतकं दाखवलं जातं. या बाबतीत सुद्धा काहीतरी विचार व्हायला हवा किंवा अधिक स्वयंसेवी संस्थांनी पोचायला हवं असं वाटतं का? नाही, याचा तसा परिणाम होत नाही. कारण सुविधा तुम्ही कितीही दिल्या तर ती वापरायच्या का नाही वापरायच्या ह्याची मानसिकता ह्या लोकांची असावी लागते. पण हे करून देणं हेच काम. तुम्ही सुविधा घरापर्यंत जरी नेऊन पोहोचवल्या तरी सुद्धा त्यांनी ते वापरावं का न वापरावं हे ते व्यक्ती ठरवणार ना. म्हणजे माणसं आडमुठी राहणार असं म्हणणं आहे का? नाही नाही, असं कसं आहे की त्यांची जी म्हणजे असुरक्षितता आहे ती असुरक्षितता जर आपण काढून टाकली तरच तो प्रश्न सॉल्व्ह होणार आहे. मग त्यावेळेस जर आपण वृद्धावस्थेची सुरक्षितता जर केली आणि व्यक्तींना जर सांगितलं तुम्ही 1 वर राहा, तर 1 वर राहण्यासाठी सुद्धा 80% लोक तयार होतील. आणि जितके म्हणून तुम्ही उपाय देईल ते उपाय तुम्ही द्यायची आवश्यकता नाही पडत तर लोक स्वतःहून जाऊन ते उपाय वापरण्याचा प्रयत्न करतात. असे कोणते कार्यक्रम पोषक वाटतात की जे लोकसंख्येला आळा घालतील तुमच्या मते? त्यासाठी एक तुम्ही सांगितलं वृद्धापकाळाची सोय गव्हर्नमेंटने करावी, त्यांचा वृद्धापकाळ सुरक्षित असावा, हा एक भाग झाला. एक अपत्य परिवारांचीच करावी असं माझं म्हणणं आहे. कारण मला हे व्यक्त करायचं आहे सध्याच्या परिस्थितीला एक अपत्य परिवार योजना ही भारतामध्ये अत्यंत आवश्यक अशी गोष्ट आहे. लोकसंख्या जर आपल्याला नियंत्रणात ठेवायची असेल तर या ठिकाणी दुसरा उपाय नाही. कारण असे प्रतिपादन केलेलं आहे की 2.1 हा फर्टिलिटी रेट ज्याला म्हणतात क्रिटिकल फर्टिलिटी रेट हा 2025 मध्ये येईल भारतामध्ये असं मानलं जातं. आणि तो जर 2025 मध्ये आला तर त्यावेळेस भारताची लोकसंख्या ही स्टेबल व्हायला सुरुवात होईल. आणि ती स्टेबल एक 1.8 बिलियन म्हणजे 180 करोडवर स्टेबल होईल असं आहे. तर हे चित्र अतिशय विचित्र आहे. आणि हे म्हणून फक्त 2 वर सुद्धा हे चालणार नाही आपल्याला. तर एकवरच राहणं हे अत्यंत आवश्यक आहे. एक दाम्पत्य आणि एक अपत्य या हा कार्यक्रम प्रभावीपणे एक तुम्ही मगाचपासून तुमच्या बोलण्यात येत आहे वृद्धापकाळाची सुरक्षितता. तुमच्याकडे 11 कलमी कार्यक्रम आहे. हा एक कलम झालं, उरलेल्या 10 कलमांच्या लोकांना उत्सुकता आहे. म्हणजे थोडक्यामध्ये जर मला सांगायचं झालं तर
लोकांना वृद्धापकाळाची जी सुरक्षितता आहे ती लोक म्हणजे केवळ वृद्धापकाळाची सुरक्षिततेचा अर्थ असं नाही की केवळ वृद्धावस्थेमध्ये दिल्या जाणाऱ्या गोष्टीचा आशय असं नाहीये. तर जे मूल जन्माला येईल त्या मुलावरच आपली वृद्धावस्थाची सुरक्षितता अवलंबून आहे असं प्रत्येकाला वाटतं. म्हणून त्या मुलाच पहिली गोष्ट ते मूल जिवंत राहावं यासाठी जास्तीत जास्त केले गेलेले प्रयत्न. तर त्यासाठी 3 गोष्टी मी ठेवलेल्या आहेत. कशा प्रकारे आपण जास्तीत जास्त प्रयत्न करावेत की जेणेकरून ते मूल जास्तीत जास्त सुरक्षित राहील आणि लोकांना हा एहसास होईल की हा आपले एकुलते एक मुलगा आहे तर ते सुरक्षित आहे आणि ते मरण्याचे चान्सेस अतिशय कमी झालेले आहेत. 90% चान्सेस आहेत की ते जिवंत राहील असं हा एहसास लोकांना व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट ते मूल स्वतःच्या पायावर व्यवस्थितपणे उभे राहील. मग ते मुलगा असो नाही तर मुलगी असो. तर ते मूल जर स्वतःच्या पायावर उभं राहिलं तरच ती वृद्धावस्थेच्या सुरक्षिततेला ते साथ देऊ शकतं. जर ते नाही उभं राहिलं तर ते नाही साथ देऊ शकणार. मग त्यासाठी 100% एज्युकेशन गॅरंटी आणि 100% एम्प्लॉयमेंट गॅरंटी ह्या एका मुलाची जर आपण एन्श्युअर केली तर त्या व्यक्तीला एहसास होईल की हा खरोखरच म्हणजे आपल्या मुलाला एवढं सगळं होतंय. त्यानंतर आणखीन एक गोष्ट अशी आहे की हायर एज्युकेशनसाठी माझं म्हणणं असं आहे की मुलगा असो किंवा मुलगी असो जर ते एक अपत्य असेल तर त्या एक अपत्यासाठी जी खूप मोठी कॉम्पिटिशन आहे अनहेल्दी कॉम्पिटिशन सगळ्या जगामध्ये चालू आहेत पूर्ण भारतामध्ये. ती अनहेल्दी कॉम्पिटिशन एज्युकेशनच्या क्षेत्रामध्ये सुद्धा आहे की एका मुलाला समजा 70% जरी मार्क पडलेले असतील तर तो 70% मार्क पडणारा मुलगा सुद्धा इंजिनिअरिंग करण्याला एबल असतोच, नाही असं नाही. पण त्याला कॉम्पिटिशन इतकी गहरी आहे की तो 80%, 90%, 95% मिळाले तरच त्याला ऍडमिशन मिळेल अशी ही परिस्थिती आहे. तर जर एक अपत्य परिवार मध्ये राहणार मूल असेल तर त्या मुलाला एक पर्टिक्युलर लिमिट ठेवावं की ते 70% जरी मार्क मिळाले तरी सुद्धा त्याला ह्या कॉम्पिटिशनच्या बाहेर ठेवलं जावं आणि त्याला ऍडमिशन दिली जावी. असा एक मुद्दा त्यामध्ये. तर ह्या आमिष दाखवली तर निश्चितपणे आळा मिळू शकेल. आमिष हे गोष्ट म्हणजे काय कॅरेट दाखवणं. पण मी म्हणतो ही गोष्ट ही आमिष नाही तर ती त्यांच्या वृद्धावस्थेची सुरक्षितता आहे आणि हे आमिष नाही तर सुरक्षितता ही जास्त महत्वाची आहे. मला असं वाटतं आताचं जे यंग जनरेशन आहे ते याच दृष्टिकोनातून विचार करतंय किंबहुना म्हणूनच आपण इथपर्यंत आलो की लिव्ह इन रिलेशनशिप इथपर्यंत माणसं आली. त्यांचे जे 2 मुद्दे शनाईंचे होते ते पण इम्पॉर्टंट होते. स्थलांतर जी घुसखोरी होते ती थांबवणं सुद्धा आपल्याला शक्य आहे पण ते होत नाही असं का याकडे आपण येऊया. पण तत्पूर्वी एक दहिसर वरून फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. हॅलो. बोला. हॅलो. सूर्यकांत ढवळे बोलतात. बोला. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा मॅडम नमस्कार. मी दहिसरमधून बोलतोय. हॅलो. हॅलो. चला प्रश्न असा आहे तुमच्यासाठी मॅडम. जर तुम्ही जन्मदर म्हणजे जन्मदर हा ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिकेशी संबंधित तुम्ही नोंद करताय. त्याचप्रमाणे ज्यावेळी माणसाचा विवाह होतो तर त्या विवाहाचा नोंद ही स्थानिक ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका क्षेत्रात असायलाच हवी. आणि ज्यावेळी तुम्ही विवाहाची नोंद करताय त्यावेळी नोंद झाल्यानंतर संबंधित जोडप्याला प्रशिक्षण देण्याची शासनाची नव्हे का की जेणेकरून त्यांना शासनाने जर प्रशिक्षित केलं तर जो जन्मदर आहे तो ऑटोमॅटिक घटला जाईल आणि त्या जी जोडप्याला आहे की आपलं मॅरेज लाईफ काय आहे आणि आपण आपलं मॅरेज लाईफ देशासाठी काय वापर करतो याची परिपूर्ण जाणीव प्रशासनामार्फत होईल आणि ऑटोमॅटिक आपला जन्मदर जर कमी झाला म्हणजे लोकसंख्या कमी होणार आहे. त्याच्यामुळे देशाचं भविष्य सुद्धा सुधारण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये आर्थिक जो सोर्स आहे तो पण जो पालकामार्फत मिळणार आहे तो पण तिथे कुठेतरी आपल्याला इस्टॅब्लिश होण्याची शक्यता आहे. ओके. चांगले प्रश्न आहे. बरोबर. आपला प्रश्न खूप चांगला आहे की ही गोष्ट मुळातच हे शिक्षण झालं. हे शिक्षण विवाहित जोडप्यानं असू दे किंवा काही वेळेला शालेय शिक्षणामध्ये सुद्धा या गोष्टीचा विचार व्हायला हवा वेगळ्या तऱ्हेने. आपला प्रश्न खूप चांगला आहे. आपल्या प्रश्नाला निश्चित उत्तर मिळणार आहे. पण तत्पूर्वी आपण घेतो अगदी छोटीशी विश्रांती. श्री हरी म्हणा, श्री हरी म्हणा, सांगून गेले संत जना. हरी बोला, हरी बोला, हरी बोला. कृष्णा तुझ्या मुरलीने सारे मन मोहिले माझे.
पावनाचा परमपावन करणारा, कल्याणाचा परमकल्याण करणारा आणि आनंदाचं निधान असा हा भगवंत मला कीर्तनातून प्राप्त झाला. ऐसा लाभ नाही कोठे कीर्तना माझी देव भेटे. धन्यतेची संता भक्त भागवता. धावा गे बाई धावा धरला कानाचो. संत गाथा संत गाथा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत. लोकसंख्या आणि दुष्परिणाम हा खरं तर तसा चिंतेचा आणि म्हटला तर वादाचा विषय होतोय. कुटुंब नियोजन किंवा एका मुलावर थांबणं हा जरी कितीही वादाचा किंवा वैयक्तिक विषय असला तरी मुलं जर वाढली, मुलांची संख्या वाढली तर त्याचा परिणाम सामाजिक, आर्थिक आणि सगळ्याच बाबतीत ज्याचे दुष्परिणाम इतरांना सुद्धा भोगावे लागतात, जी खाजगी बाब राहत नाही हे प्रकर्षाने जाणवतंय. म्हणून आपण या विषयावर चर्चा करतोय. आपल्याला मार्गदर्शन करतायत श्री मदन मोरे. सूर्यकांत ढवळेंनी खूप चांगला प्रश्न विचारला होता. जेव्हा लग्न होतं आणि त्याची नोंद सगळीकडे होते, आज तुमचं ह्याचं सर्टिफिकेट लागतंच लग्नाचं, त्यावेळेला त्या जोडप्याला प्रशिक्षण दिलं जावं, किंबहुना त्यांना शाळेतून मी तर म्हणेन फेरी मारून आणावी की पहिलं डोनेशन तुम्हाला किती हजाराचं भरावं लागणार आहे. जेव्हा 50,000 एका मुलाला आज भरावे लागतात तेव्हा 2 मुलं व्हावीत का 4 व्हावीत का किती हे त्या जोडप्याला कळेल. आणि यासारखे अनेक प्रश्न. नाही, बरोबर आहे. त्यांनी ते जे म्हणतात ते अतिशय बरोबर आहे आणि चांगली गोष्ट आहे. असं प्रशिक्षण हे व्हायला पाहिजे. त्याच्या बरोबरीने शाळेमध्ये सुद्धा असं मला म्हणायचं, शाळेमध्ये सुद्धा 8वी 9वी 10वी नंतर जिथे लैंगिक शिक्षण हा सुद्धा एक अतिशय महत्व, खूपशा गोष्टी अज्ञानामुळे घडतात, तर त्या ठिकाणी सुद्धा नेमकी आपल्या भारताची लोकसंख्या आणि या दृष्टिकोनातून जी वासना किंवा ज्या काही भावना असतात आणि त्यामुळे सुद्धा विनाकारण जेव्हा काही लोकसंख्या वाढत असते, जी अनवरस अशा दृष्टिकोनातून आपण म्हणतो त्यालाही आळा बसू शकेल असं मला म्हणायचंय. नाही, तुम्ही जे म्हणता की वासनेतून लोकसंख्या वाढते ही गोष्ट अतिशय चुकीची आहे. असं काय म्हणता की असे कित्येक उपाय लोकांना माहित आहेत की वासना शमवून सुद्धा मुलाला ते जन्म देण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारचं प्रशिक्षण लोकांना दिलं जातं, माहित आहेत लोकांना. आणि वासना आणि लोकसंख्या वाढी का मुलाला जन्म होणं या गोष्टीचा तसा संबंध नाही. म्हणजे वासना समवल्यानंतर गर्भ राहतो ही गोष्ट नाही. मला असं म्हणायचं लैंगिक शिक्षण म्हणजे गर्भ राहतोच अशी काही आवश्यकता नाही. लैंगिक शिक्षणाची तशी आवश्यकता नाही असं मला म्हणायचं. बर, अर्जुन यांचा फोन आहे. बोला. नमस्कार. हॅलो. हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. मला असं विचारायचं आहे, मी पुणे जिल्ह्यामधून बोलतोय, भोर तालुक्यातून. शासनाच्या नियमानुसार, निवडणूक आयोगाच्या नियमानुसार 2009 नंतर तिसरा पत्ते असेल तर निवडणूक लढवायला बंदी आहे. तर शासनाने मुलींची संख्या वाढवण्यासाठी ज्यांना फक्त मुली आहेत तिसरा पत्य अशा लोकांना इलेक्शन लढवण्यास परवानगी द्यावी. सहकार क्षेत्रामध्ये असू देत, ग्रामपंचायतीमध्ये असू देत, असं मला वाटतं. बर, परवानगी द्यावी. मग तिसरी असली तरी चौथी असली तरी मला असं वाटतं लोकांना इथेच मुळात शिक्षणाची गरज आहे असं नाही का वाटत. तिसरी मुलगी झाली तर निवडणूक लढवायला द्यावी, मग चौथी झाली तर द्यावी, 5वी झाली तर द्यावी, ह्या म्हणण्याला किती अर्थ आहे असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं 2 मुलींवर माणसं आनंद का नाही मानू शकत? हा, तर म्हणून आताच मी तुम्हाला सांगितलं की मानसिकता ही पूर्ण समाजाची आहे. मग यासाठी काय करायला हवंय साहेब? मगाचपासून आपण फक्त दुष्परिणामांवर बोलतोय, मला ह्याच्यावरचे उपाय हवेत. यावर मानसिकता मी तुम्हाला एक उदाहरण मगाशीच दिलं की वृद्धावस्थेच्या तो सुरक्षित एक भाग झाला. मग ती मानसिकता आहे आणि ही मानसिकता जर बदलायचीच असेल आपल्याला तर त्यासाठीच उपाययोजना हवी आहे. आपण फक्त जर लोकांना मानसिकता बदलवण्यासाठी फक्त आपण जर प्रोपेगंडा करत राहिलो की तुमची ही मानसिकता बदला बदला बदला, पण समाज, संपूर्ण समाज, एक व्यक्ती बदलू शकतो, 2 व्यक्ती बदलू शकतात, 10 व्यक्ती बदलू शकतात, पण कोटी व्यक्ती समाज पूर्णपणे बदलू शकेल यासाठी हे फक्त शिक्षणाने आवश्यक म्हणजे होऊ पॉसिबल आहे असं नाही, शक्य नाहीये. तर त्यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना हवी. मानवीय मूल्यांवर, मानवीय आधारावर, लोकशाही मार्गाने
आणि कुठलीही प्रकारची जोर जबरदस्ती न करता आपण वृद्धावस्थेच्या सुरक्षितता जर लोकांना प्रोव्हाइड केली तर जास्तीत जास्त लोक हे एका पत्त्यावर राहतील आणि त्यामध्ये मुलगा आणि मुलगी हा डिफरन्स सुद्धा करायचे नाहीत त्यानंतर. हे तुम्ही म्हणताय बरोबर. मला इथे एक वाक्य असं खटकलं. तुमच्या म्हणण्यामध्ये असं आलं, लैंगिक शिक्षणाची गरज नाही, शिक्षणाने सुद्धा लोकसंख्येला आळा बसलेला नाही, फक्त वृद्धापकाळाची सोय जर केली तर लोकसंख्येला आळा बसू शकेल. मला असं म्हणायचंय, ज्या माणसांना समजतच नाही तर पुढे त्याचं इम्प्लिमेंटेशन हा भागच वेगळा राहिला. जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची समज आली तर आपण ती गोष्ट आचरणात आणतो. तर ही गोष्ट आचरणात आणण्यासाठी लोकांना जर समजच नसेल तर आपण ही गोष्ट लोकांना कशी काय समजावणार आहोत. आपण